मराठीसाठी ठाकरे बंधू एकत्र येणार, काँग्रेसची भूमिका काय? पहिली प्रतिक्रिया समोर. राज्यात हिंदी सक्तीविरोधात वातावरण चांगलंच तापलेलं आहे. मराठी भाषेच्या अस्मितेसाठी मुंबईत भव्य मोर्चा निघणार आहे. या मोर्चामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे दोन्ही ठाकरे बंधू सहभागी होणार आहेत. यावर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. महाराष्ट्रात हिंदीची सक्ती नको ही भूमिका आम्ही आधीच मांडली आहे. जर दोन्ही भाऊ एकत्र येऊन या विषयावर मोर्चा काढणार असतील, जर कुठल्याही बॅनरशिवाय मराठीसाठी मोर्चा काढला जाणार असेल आणि दोन्ही भावांचं निमंत्रण आलं तर आम्ही नक्की विचार करू आणि त्याबाबत आमची भूमिका सकारात्मक असेल, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान पुढे बोलताना त्यांनी म्हटले की जर हे दोन्ही बंधू हिंदी सक्ती विरोधात एकत्र येत असतील तर आम्हाला निश्चित त्याचा आनंद आहे आणि या निमित्ताने दोन्ही भावांच्या एकत्रीकरणाचं पुढचं पाऊल टाकलं जात असेल तर आमची भूमिका समर्थनीय आहे. बिना झेंड्याचा बिना बॅनरचा जर मोर्चा असेल आणि हिंदी सक्तीविरोधात सर्व एकत्र येणार असतील आणि दोन्ही भावांनी पुढाकार घेतला असेल तर आमची भूमिका सकारात्मक राहील. दरम्यान या मोर्चामध्ये काँग्रेसचा सहभाग असेल का, यावर बोलताना वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे की कालच मला बाळा नांदगावकर यांचा फोन आला आणि त्यांनी मोर्चात सामील होण्याची विनंती केली. यासोबतच राज ठाकरे यांचाही स्वतंत्र निरोप आहे हेही सांगितलं. त्यामुळे मी माझ्या पक्षातील सर्व नेत्यांशी चर्चा करतो, आम्ही काय भूमिका घेऊ असे यांनी बोलले आहेत. नाही, आम्हाला आनंद आहे. दोन भाऊ आम्ही काँग्रेस पक्षाची भूमिका महाराष्ट्राच्या मध्ये मराठीवर हिंदीची सक्ती नको ही भूमिका आम्ही यापूर्वीच मांडलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीची अजिबात आम्ही खपवून घेणार नाही आणि ते पहिली ते 5वी पर्यंत तर अजिबात नको, 6वी नंतर आहेच ते मुळात अनेक वर्षापासून सुरू. आता राहिला विषय दोन भाऊ एकत्र येऊन ह्या विषयाला घेऊन एकत्र येऊन मोर्चा काढत असतील तर आमची भूमिका अशी आहे की दोन्ही भावांचं आम्हाला कुठल्याही बॅनरशिवाय मराठी वाचवण्यासाठी हिंदीला विरोध करण्यासाठी एकत्र येऊन मोर्चा काढत असतील आणि दोन्ही भावांचं निमंत्रण आलं तर आमची भूमिका त्यावेळेस आम्ही मांडू आणि त्या संदर्भात आमची भूमिका सकारात्मक असेल. शरद पवार यांनी असं नाही, कालच मला फोन आला होता बाळा नांदगावकरच्याकडून आणि तुम्ही मोर्चात या अशी त्यांनी माझ्याकडे म्हणजे फोनवर विनंती केली आणि राजसाहेबांचा स्वतंत्र असा निरोप आहे हेही त्यांनी सांगितलं. तर मी आमच्या सगळ्या नेते मंडळीशी चर्चा करतो, प्रदेशाध्यक्ष आहेत आणि काँग्रेसचे नेते आहेत, त्याबरोबर चर्चा करून आम्ही तो निर्णय घेऊ. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.